मंडळी, जगद्गुरू तुकोबारायांनी जगाला ज्ञान दिलं. आज आपल्यासोबत ब आशाताई हळमकर सोबत आहेत. त्यांच्याकडून तुकोबारायांचा एक अभंग जाणून घेऊया. स्वल्प वाटे चला जाऊ वाचे गाऊ विठ्ठल, तुम्ही आम्ही खेळी मेळी गदारोळी आनंदे, ध्वजा कुंचे गरुड टके शृंगारनिके करोनी, तुम्ही आम्ही खेळी मेळी गदारोळी आनंदे. तुका म्हणे हेची नीटा बरवी वाट वैकुंठा, तुम्ही आम्ही खेळी मेळी गदारोळी आनंदे. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. आजच्या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराया तुम्हा आम्हाला आपल्या उद्धाराचा सोपा मार्ग, सोपी वाट सांगतायत. मनुष्याचा स्वभाव असा आहे की तो कुठल्याही गोष्टीमध्ये सोपेपणा पाहत असतो. मग तो प्रपंच असू देत किंवा परमार्थ असू देत, लोकांना अवघड आवडत नाही, सोपं आवडतं. अवघड कोणी न करी सांगता सुलभ बहुता गोड वाटे. मनुष्य देहाचं अंतिम ध्येय जर काय असेल तर ते भगवत प्राप्ती आहे. आणि भगवंताची प्राप्ती करण्याचे अनेक मार्ग आहेत, अनेक वाटा. कर्म मार्ग आहे, योग मार्ग आहे, ज्ञान मार्ग आहे, असे अनेक मार्ग आहेत. परंतु या वाटांचा, या मार्गाचा जर विचार केला तर सध्याच्या धावपळीचा आपण विचार करता हे मार्ग, या वाटा करता येणं अशक्य आहे, अवघड आहे. अवघ्या वाटा झाल्या क्षीण, कली न घडे साधन, उचित विधी विधान न कळे न घडे सर्वथा. म्हणून संतांनी काय केलं, या वाटा क्षीण पावलेल्या आहेत. ज्याप्रमाणे एखाद्या डॉक्टरकडे आपण गेलोत आणि त्या डॉक्टरकडे अनेक गोळ्या औषधं असतात, त्या गोळ्या औषधांची जर मुदत संपली तर ती फेकून दिली जातात. मग ते किती काय रुपयाची असणार, पण ते कचऱ्याच्या डब्यामध्ये टाकली जातात. तसं आता जे आपण पाहिलेले मार्ग आहेत ते मार्ग कसे झालेत तर ते क्षीण झालेत, त्यांची मुदत संपली आहे. म्हणून संतांनी हा मार्ग मोडकळीत काढला आणि संतांनी आपल्याला सोपा मार्ग सांगितला. आणि तो सोपा मार्ग कोणता असेल, तो सोपा मार्ग नामाचा आहे, तो सोपा मार्ग वारीचा आहे. महाराज म्हटले, एक गाऊ आम्ही विठोबाचे नाम, एक गाऊ आम्ही आणि कापे काम नाही आता. आम्ही या वाटेनं, या नामाच्या वाटेनं जाऊया. तुकोबाराय म्हटले, आपण याच वाटेनं जाऊ. स्वल्प वाटे चला जाऊ आणि वाचे गाऊ विठ्ठल. आता सध्या आषाढी वारीचा सोहळा आपण पाहतोय की सगळे वारकरी आषाढी वारी सोहळ्यासाठी वेगवेगळ्या संतांच्या पालख्यांबरोबर निघालेले आहेत. आणि ते काय करतायत तर ते वाटेनं चालताना भजन करतायत. खरं तर आषाढी वारी सोहळा म्हणजे या पृथ्वीवरील अभूतपूर्व सोहळा आहे. जीवाचा शिवदशेकडे असणारा प्रवास म्हणजे वारी आहे. वारी म्हणजे परमात्म सुख एकत्रितरित्या शेअर करण्याचा मार्ग, वाटण्याचा मार्ग म्हणजे वारी आहे. वारी म्हणजे महाराष्ट्र भूमीला लाभलेला वैभव संपन्न वारसा आहे. या वारीच्या वाटेनं चालत असताना प्रत्येक वारकरी नुसता चालत नाही बरं का, तर तो मुखानं नाम घेतो. नाम गाऊ नाम ध्याऊ, नाम गाऊ नाम ध्याऊ, नाम विठोबाला वाहू, नाम विठोबाला वाहू. आम्ही दैवाचे दैवाचे, आम्ही दैवाचे दैवाचे, दास पंढरी रायाचे, दास पंढरी रायाचे. वारीमध्ये दुसरी चर्चा कशाचीच नसते बरं. वारीमध्ये जाऊन संसाराची चर्चा नसते किंवा इतर गप्पा गोष्टी नसतात. तर वारीमध्ये फक्त बोलण्याचा विषय एकच असतो, फक्त परमात्मा, त्याच्याच विषयी बोलायचं. बोलावा विठ्ठल, करावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल. अशा पद्धतीनं वारकऱ्याचं जे वागणं असतं, बोलणं असतं, अशा पद्धतीनं असतं. तर वारीमध्ये मुख्य वैशिष्ट्य काय तर वारीमध्ये भजन ही उपासना, ही साधना मुख्य आहे. आणि या भजनाचं एक वैशिष्ट्य आहे, या भजनामध्ये इतर चाली गायल्या जात नाहीत. इतर गाण्यामध्ये राग प्रधान असतो, परंतु वारकरी गाण्यामध्ये भाव प्रधान असतो. भावपूर्ण अंतःकरणानं वारकरी चाली म्हटल्या जातात. अगदी सहजपणे कोणालाही म्हणता येतील अशा त्या चाली असतात. दुसरी गोष्ट, वारकरी गाण्यामध्ये शब्द तोडून म्हटले जात नाहीत.
कारण शब्द तोडून म्हटले तर त्याचा अर्थ बदलला जातो. तिसरी गोष्ट, सात्विक वाद्य असतात. अशा पद्धतीनं सात्विकतेनं भजन वारीमध्ये गायलं जातं. तुम्ही आम्ही खेळीमेळी गदारोळी आनंदे, भगवंताच्या नामाचा जयघोष, ज्ञानोबा माऊली तुकाराम असा जयघोष केला जातो आणि आनंदाने सगळे वारकरी या भजनाचा आनंद घेतात. तिथे कोण गरीब आहे, कोण श्रीमंत आहे, कोण लहान आहे, कोण मोठा आहे, जात पात याच्या पलीकडे जाऊन वारीचा आनंद घेतला जातो. लावणी मृदुंग श्रुती टाळ घोषा सेव ब्रह्मर